नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन अपस्ट्रीम याबद्दल माहिती. हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपसभापती म्हणून नुकतीच निवड झालेली आहे, या संदर्भात माहिती. तसेच ओडिशा सरकारने मासेमारीवर बंदी घातलेली आहे, याचे नेमके कारण काय आहे आणि याचा परिणाम नेमका काय होणार आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये बिहू हा सण साजरा करणारे अवकाशवीर कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माईक फिंकल. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 21 एप्रिल. 21 एप्रिल 1526 पानिपतची पहिली लढाई आजच्या दिवशी संपलेली होती. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव करून मुघल सत्तेचा पाया हा आजच्या दिवशी रचलेला होता. 21 एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला आजच्या दिवशी संबोधित केले होते. त्यामुळे हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या, महत्वाचे फॅक्ट सांगत आहे. नागरी सेवेचा जनक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. भारतीय नागरी सेवेचा जनक आहेत सरदार वल्लभभाई पटेल. तसेच पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय आहेत सत्येंद्रनाथ टागोर. या महत्वाच्या फॅक्ट परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही नोट स्वरूपात काढून घेऊ शकता. 21 एप्रिल 1997 भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर इंदर कुमार गुजराल यांनी आजच्या दिवशी सूत्रे हाती घेतली होती. 21 एप्रिल 1864 जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ऑपरेशन अपस्ट्रीम ही संयुक्त मोहीम कोणाच्या दरम्यान आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सीबीआय आणि वाडा. तर ऑपरेशन अपस्ट्रीम हे सध्या चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे हे ऑपरेशन 2022 पासून सुरू आहे, मात्र भारतासोबत आता त्यांनी भागीदारी केलेली आहे. ऑपरेशन अपस्ट्रीम हे सीबीआय आणि वाडा यांची संयुक्त मोहीम आहे. 15 ते 16 एप्रिल 2026 मध्ये वाडाच्या भारत भेटी दरम्यान सीबीआय सोबत ही भागीदारी जाहीर करण्यात आली. या ऑपरेशन अपस्ट्रीमचा मुख्य उद्देश काय आहे? तर खेळाडूंच्या कामगिरीवर वाढवणाऱ्या प्रतिबंधित औषधेचे बेकायदेशीर उत्पादन, आयात, वितरण आणि पुरवठा जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. भारत डोपिंग नियम उल्लंघनामध्ये जागतिक स्तरावर 5व्या स्थानावर आहे. आता नेमका वाडा काय आहे? तर वाडाचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. याची स्थापना 1999 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी. जागतिक स्तरावर डोपिंग नियम आणि तपास यासाठी ही महत्वाची संस्था आहे. जशा पद्धतीने जागतिक स्तरावर वाडा आहे, तशीच भारतीय स्तरावर नाडा ही संस्था कार्य करते. नाडाचा फुल फॉर्म आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. याची स्थापना झालेली आहे 24 नोव्हेंबर 2005 या दिवशी. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि ही भारतातील राष्ट्रीय संस्था असून वाडाच्या नियमांची ही अंमलबजावणी करते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. राष्ट्रीय महत्वाच्या भूवारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या याना गुहा या कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. कर्नाटकातील याना गुहांना नुकताच राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 13 एप्रिल 2026 या दिवशी त्यांना हा दर्जा मिळाला. याना गुहा या उत्तर कन्नड म्हणजेच कर्नाटक या ठिकाणी आहेत. यांना जिओ हेरिटेज साईट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजेच भूवारसा स्थळ असा दर्जा मिळालेला आहे. याना लेणी हे एक सुप्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र आहे. या गुहांमध्ये भव्य कास्ट चुनखडीच्या रचना आहेत. यामध्ये भैरवेश्वर शिखर जे 120 मीटर आणि मोहिनी शिखर जे 90 मीटर या दोन प्रमुख एकाश्म खडकांचा समावेश आहे. हे याना गुहा काळ्या खडकांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे 2700 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेला प्राचीन खडक आहे. GIS म्हणजे काय? जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी यांना हा भूवारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. GSIच्या 176व्या स्थापना दिनानिमित्त याची घोषणा करण्यात आली. हे भूगर्भीय अपक्षरण आणि कास्ट प्रक्रियामुळे आकारलेल्या भूदृश्यांच्या उत्क्रांतीचे एक उल्लेखनीय उदाहरण मानले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, याना गुहा या कर्नाटक राज्यातील आहेत आणि यांना नुकताच राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा आता मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. हरिवंश नारायण सिंह कितव्यांदा राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवडून आलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसऱ्यांदा. हरिवंश नारायण सिंह राज्यसभा उपसभापती म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. 17 एप्रिल 2026 या दिवशी त्यांची निवड झाली. यामागील टर्म त्यांची 9 एप्रिल 2026 ला संपलेली होती. पहिले नामनिर्देशित खासदार
हे आहेत ज्यांना राज्यसभा उपसभापती पदावर सलग 3 वेळा बिनविरोध निवड झालेली आहे. ही फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे, लक्षात घ्या. हरिवंश नारायण सिंह हे पहिले नामनिर्देशित खासदार आहेत जे राज्यसभा उपसभापती पदावर सलग 3 वेळा बिनविरोध निवडून आलेले आहेत. नामनिर्देशित सदस्याला उपसभापती मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2004 नंतर म्हणजेच नजमा हेपतुल्ला यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा निवड झालेली ही पहिली व्यक्ती आहे. काँग्रेस पक्षाशी संबंध नसलेल्या पहिल्या व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा हे पद मिळालेले आहे. लक्षात घ्या, हरिवंश नारायण सिंह राज्यसभा उपसभापती म्हणून निवड. हरिवंश नारायण सिंह यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचा जन्म 30 जून 1956 या दिवशी झाला. त्यांच्या पक्षाचं नाव आहे जनता दल युनायटेड. 2018 पासून ते उपसभापती पदावर आहेत. यांची ती पहिली टर्म होती. राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य आहेत आणि ते पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना नामनिर्देशित केलेले आहे. राज्यसभेचे सभापती आहेत, म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष आहेत सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मेघालयमध्ये इंग्रजी सोबतच कोणत्या भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खासी व गारो. मेघालयमध्ये नुकत्याच खासी आणि गारो या भाषांना अधिकृत राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. इंग्रजी सोबतच या भाषांना देखील अधिकृत भाषेचा दर्जा दिला. याची घोषणा मेघालयाने केलेली आहे आणि मेघालय अधिकृत भाषा अध्यादेश 2026 मध्ये याचं नमूद करण्यात आलेलं आहे. 16 एप्रिल 2026 या दिवशी याची मंजुरी देण्यात आली आणि मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कोनराड के संगमा यांनी या निर्णयाची घोषणा केलेली आहे. लक्षात घ्या, मेघालयमध्ये खासी आणि गारो यांना आता अधिकृत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, मासेमारी बंदीचा निर्णय कोणत्या राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओडिशा. ओडिशा सरकारने नुकतेच मासेमारीवर बंदी घातलेली आहे. ओडिशा सरकारने माशांच्या प्रजनन म्हणजेच स्पॉवनिंग या हंगामामध्ये समुद्री जीवांचे संरक्षण करण्यासाठी 2 महिन्यांची मासेमारी बंदी लागू केलेली आहे. आता ही 2 महिन्याची मासेमारीची जी बंदी आहे, ही 2 महिने कोणते? तर 15 एप्रिल ते 14 जून 2026 या कालावधीसाठी ही बंदी लागू असेल. या मासेमारी बंदी मागचा उद्देश काय आहे? तर माशांच्या प्रजनन प्रक्रियेला संरक्षण देणे, समुद्री जैवविविधता जपणे, भविष्यातील माशांचा साठा वाढवणे हे यामागचा उद्देश आहे. या बंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे? तर मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ट्रॉलर्स, यांत्रिकी बोटी यांना समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये काही अपवाद आहेत, ते म्हणजे लहान पारंपरिक बोटी ज्या 8.5 मीटरपेक्षा कमी आहेत यांना यामध्ये बंदी लागू नसेल. तसेच कमी प्रमाणात मासेमारी करण्यास परवानगी देखील असेल. हजारो मच्छीमारांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे, परंतु सरकारकडून काही ठिकाणी आर्थिक मदत आणि भरपाई योजना देखील लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या राज्य सरकारने नुकतीच मासेमारीवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे लक्षात असू द्या, ओडिशा सरकारने मासेमारीवर बंदी लागू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, याना गुहा कोणत्या खडकांसाठी प्रसिद्ध आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, लाल वाळू खडक, पर्याय क्रमांक 2, काळे चुनखडी खडक, पर्याय क्रमांक 3, ग्रॅनाइट खडक आणि पर्याय क्रमांक 4, बेसॉल्ट खडक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.